तालुक्यातून एक मोठी ब्रेकिंग बातमी सकाळच्या दरम्यान आली। राजुरा ते वरुडच्या मध्ये एक भीषण अपघात झाला आणि त्यात 5 लोकांचा जो आहे तो मृत्यू झाला। त्यातील 3 जे होते, एक मुलगी आणि 2 पुरुष हे वाडेगावचे होते आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आता कुठेतरी सर्व जे गाव आहे त्या ठिकाणी जमा झालेला आहे। मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तात्काळ झाली पाहिजे आणि ज्या भरधाव वेगाने बसेस चालतात त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे, ही मागणी घेऊन या ठिकाणी त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। मोठा पोलीस ताफा या ठिकाणी आहे, पोलिसांचा बंदोबस्त आहे। मात्र सध्या या ठिकाणी अनेक जे आहे वाडेगावचे नागरिक आहे, वरुड तालुक्यातील विशिष्ट नागरिक आहे, राजकीय पदाधिकारी आहे, त्यांनी कुठेतरी आता या ठिकाणी त्यांच्यासोबत जे मागणी आहे मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि ज्या भरधाव वेगाने बसेस चालतात त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे, ही मागणी घेऊन त्यांनी हे सुरू केलेलं आहे। आपण त्यांच्यासोबत देखील बातचीत करूया। वाडेगाव येथील नागरिकांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे ते कुठेतरी थांबायचं नाव घेत नाही आहे। मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तात्काळ द्या अशी मागणी त्यांची आहे। आपल्यासोबत समीर भाऊ ठाकरे आहेत, काय सांगणार, काय बातचीत त्यांच्यासोबत होत आहे आणि काय मागणी आहे गावकऱ्यांची? मी सर्वप्रथम वरुड तालुक्यातील ही खूप दुःखद घटना आहे आणि जे या घटनेमध्ये मृत पावले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जे जिवंत व्यक्ती आहे त्यांना लवकर दुरुस्त व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस त्या घटना घडल्यानंतर कोणी त्या मृतांना उचलण्याच्या परिस्थितीत नव्हतं, एवढी बेकार घटना घडली आहे। त्यानंतर आम्ही मॅनेजरला इथे 5-6 तास होऊन गेले, मॅनेजरला बोलावलं, मॅनेजर आला नाही। त्या मृतांची परिस्थिती खूप खराब आहे की जे करून की पोस्टमॉर्टमही करू शकत नाही, नेऊ शकत नाही। आम्ही 5 तासापासून इथे ठिय्या आंदोलन केलं आहे पण ते ऐकायला तयार नाही। शेवटी आम्ही जेव्हा बस स्थानकावर जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या वरुडचे तहसीलदार साहेब, ठाणेदार साहेब हे आले आणि यांनी तिन्ही डिपार्टमेंटमधून फक्त 50,000 रुपयाची मदत त्यांना जाहीर केली आहे। या 50,000 रुपयामध्ये हे आम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे मृतांच्या नातेवाईकांना। म्हणून आमची मागणी आहे की आताच्या आताच 5 मृतांना 5 लाखाची मदत करण्यात यावी, 1-1 लाख रुपये, आणि जे काही समोर त्यांना मदत मिळेल अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। पण हे जे डेपो मॅनेजर आहे हे कोणत्याही गोष्टीचा रस घेत नाही, जसं त्यांना असं वाटत आहे की हे घटना एक मजाक म्हणून समजून घेतली आहे। लोकांचा रोष पाहता इथे काहीसुद्धा व्यवस्था नाही आहे। 6 तासापासून या बॉड्या पडल्या आहे पण ते कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आहे। त्यामुळे माझी सगळ्यांना मागणी आहे की या एस टी महामंडळाचा काहीतरी बंदोबस्त करण्यासाठी, आज घटना आपल्यासोबत घडली आहे, उद्या कोणासोबत घडू शकते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जर आमच्या गाडीनं तुम्हाला उडवलं त्याची तरतूद नाही आहे। हे शब्द त्यांचे आम्हाला मिळाले। बसमध्ये बसलं तर 10 लाख रुपये भेटते पण तुम्हाला जर उडवलं त्याचे पैसे भेटत नाही असं मॅनेजरचं म्हणणं आहे। यासाठी हा रोष इथे उत्पन्न झालेला आहे। आपण बघू शकतो मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली जरी तरी मात्र तो जीव परत येणार नाही आहे। हा जो रोष आहे हा स्वाभाविक आहे, कारण एकाच अपघातात वरुड तालुक्यातील 5 जीव जे आहे ते गेलेले आहे। आता दर्शनी जेव्हा अपघात घडला त्या ठिकाणी जे उपस्थित नागरिक होते त्यांनी देखील हीच प्रतिक्रिया दिली की जी शिवाई बस होती एस टी महामंडळाची ती भरधाव वेगाने होती आणि त्या बसने जे आहे जब्बर धडक त्या ऑटोला दिली आणि या अपघातामध्ये आधी 4 लोकांचा जागीच मृत्यू झाला आणि नंतर 3 जण गंभीर जखमी होते, त्यापैकी आणखी एकाचा मृत्यू झाला। असा वरुड तालुक्यातील या अपघातात आता एकूण 5 जणांचा जीव गेलेला आहे। लोक आहे यांना आर्थिक 1 लाख रुपये तरी इथे मिळायलाच पाहिजे, ही माझीच नाही तर हे सर्व जे काही इथे कार्यकर्ते आलेले आहे कार्यकर्त्यांची मागणी आहे। 5 तास होऊन गेलेले आहे, ही मागणी पूर्ण करत नाही। यानंतर कुठलं पाऊल आपण उचलणार आहात? यानंतर आम्ही एकच पाऊल उचलणार आहे, जोपर्यंत इथे आमची मागणी मान्य करणार नाही, नाहीतर आम्ही एकतर पांडुरा चौकात नाहीतर मग एस टी बस स्टँडवर आम्ही सर्वजण उपोषणाला बसू। आणि सकाळचा अपघात होताच पहिल्यांदा त्या ठिकाणी मदतीसाठी जे पोचले ते निलेश भाऊ साबळे पोचलेले होते, त्यांची रुग्णवाहिका घेऊन। काय सांगणार निलेश भाऊ, कसा तो अपघात होता? पहिले जेव्हा बघितलं तेव्हा काय वाटलं आणि काय प्रतिक्रिया आहे? ही जी इलेक्ट्रिक बस आहे शिवशाही, ही जी वरुडून जात होती हे खूप वेगात जात होती। नेहमीच ह्या बसा अतिशय वेगाने जाते। रोडाचं रुंदीकरण हे
कमी आहे, दोन्ही बाजूनं खूप मोठी झाडसी आहे. त्यानंतर 2-3 वर्षापासून पुलाचं काम चालू आहे, अतिशय शांततेत चालू आहे. नेहमी ह्या रोडवर अपघात होत असते. पण हा जो अपघात झाला वरुड तालुक्यामध्ये, एवढा भीषण अपघात आजपर्यंत झाला नाही आहे. एकाच वेळी 4 जणांचा मृत्यू होणं ही मोठी खूप दुःखद घटना आहे. माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की कुठंतरी वेगावर नियंत्रण मिळवा. त्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ मदत ही मृत व्यक्तींना मिळाली पाहिजे. कारण जे गेलेला जीव हा परत येणं हाही नाही, पण तरीही त्या कुटुंबाला एक दुःखातून सावरण्यासाठी प्रशासनानं ही मदत मिळवून दिली पाहिजे. आणि त्यानंतर ह्या ज्या जोरात चालणाऱ्या जे वाहन आहे यावर सुद्धा कुठंतरी नियंत्रण लावलं पाहिजे. ही माझी कळकळून विनंती आहे सर्व जनतेतर्फे. टेंडर कोणाला दिलं त्या कंपनीला? प्रायव्हेट ना ड्रायव्हर, ते पण प्रायव्हेट. आपण टेंडर कोणा कंपनीला ते आम्हाला कळलं पाहिजे ना. तसंच सांगणं त्या कंपनीला, त्या कंपनी एस टी महाराष्ट्र सरकारनं पैसे दिले पाहिजे आणि ज्यांना टेंडर आहे त्यांनी पण पैसे दिले पाहिजे, असं आमची इच्छा आहे सगळ्याची. कारण की लहान मुलं, वडील गिडील सगळ्याचं कोणी गेलं आहे घरचं, कोणाला सगळं बेकार वाटलं इथं. 6 जण गेले गाडीनं, तर फक्त टेंडर त्यांना माहीत करा. टेंडर सांगून दिलं कोणाला, टेंडर असते यामध्ये. प्रायव्हेट गाडी दिली आहे तुम्ही. ड्रायव्हर पण यंग जनरेशन आहे. आम्ही पाल पोलीस स्टेशनमध्ये ड्रायव्हर पण यंग जनरेशनमध्येच आहे. 18 वर्षाची ते तपासणी झाली आहे का? माझं मत आहे, आज 12 वर्षाची मुलगी वारली त्याच्यातनी आणि वाळेगावचे 3 जण वारल्यावर मला सांगा एक गोष्ट, त्याच्यातनी एवढी मोठी घटना घडली आहे, त्याच्यातनी 6 लोक वारले. त्याच्यातनी काय येतं, याच्यातनी एस टी महामंडळाची काहीच प्रतिक्रिया दिसून नाही राहिली. याच्यातनी जसं MSCB डिपार्टमेंट काय आहे, आहे? माझं म्हणणं आहे MSCB जसं डिपार्टमेंट आहे, जसं एखादा कर्मचारी वारते, एखादा पोलून पडते, काही घटना होते, त्यावेळेस जेव्हा फटाफट चेक येऊन जाते, तसं यायचं काहीच नाही आहे दिसून राहिलं आहे. एखादा मला हे म्हणून राहिले का बॉडीच घेऊन जावा. तुमची मी जाधव कुणबी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी बॉडी इथून हलवणार नाही आहे, हे माझं एक मत आहे. आणि माझ्यासोबत जर जाधव कुणबी समाजाचे जर कार्यकर्ते असेल तर मी स्वतंत्रपणे लढायला तयार आहे. आपल्यासोबत सुपानभाऊ ढोले आहेत. काय सांगणार? अपघात होऊन गेला, जीव गेलेला आहे, आता तो जीव परत येणार नाही, आंदोलन सुरू आहे, आक्रोश आहे, काय मदतला मार्ग काढता येईल याच्यात? अपघात व्हायलाच नव्हता पाहिजे होता. आत्ताच नुकताच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान झालं, त्याच्यामध्ये ज्या प्रकारातली मेहनत ह्या एस टी महामंडळानं घ्यायला पाहिजे ती अजिबात घेतलेली दिसून येत नाही. आणि ज्या पद्धतीनं अपघात झालेला आहे त्या ड्रायव्हरला क्लच ब्रेकचं पेस्टिंगच जमलं नाही, त्यामुळं ते गाडी त्यानं जेव्हा गाडी ओव्हरटेक करत होता किंवा काय करत होता तेव्हा ती गाडी फेकल्या गेली, अक्षरशः फेकल्या गेली, जाणून बुजून मारल्यासारखी मारलेली आहे ती गाडी प्रत्यक्ष पाहिल्यावर ड्रायव्हरनं. त्यामुळं तो अपघात घडलेला आहे. ड्रायव्हरची 100% चूक आहे. आणि ही चूक गाडी गाडी ही आपल्या एस टी महामंडळाची नाहीच, ही गाडी आहे कंपनीची. आणि कंपनीची गाडी भाडेतत्वावर आपल्या महामंडळाने चालवायला घेतली असं आम्हाला आत्ता आपले बेलसरे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं ही चूक शासनाची आहे. आणि शासनाने ज्या रस्त्यावर गाड्या आणलेल्या आहे या कोटी 2-2 कोटी रुपयाच्या फक्त आमच्या माणसांचा जीव घेण्यासाठी घेतलेला आहे का? हा आमचा एक मोठा सवाल आहे. त्यामुळं आमचे मुख्यमंत्री महोदयांना आणि पालकमंत्री महोदयांना, परिवहन मंत्री महोदयांना आमची मागणी आहे की आपण या मृतदेहांना सानुग्रह निधी म्हणून 25 लाख रुपये तातडीनं देण्याचं कबूल करावं, तेव्हा इथून हे मृतदेह हलवण्यात येतील असं आमचं नागरिकांचं मत आहे, अशी आमची मागणी आहे. आणि हा अपघात चुकीच्या पद्धतीनं ज्या कंपनीच्या गाड्या आपल्या महामंडळामध्ये लावलेल्या आहे आणि त्या चुकीच्या पद्धतीनं गाड्यांच्या फेऱ्या चालू आहे, त्यामुळं हा झालेला अपघात आहे. बरं, काय सांगणार यानंतर असे अपघात होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे थोडक्यात? ब्लॅक स्पॉट शोधून काढले पाहिजे. ब्लॅक स्पॉट जोपर्यंत शोधून काढणार नाही आणि आपल्या ड्रायव्हरांना जोपर्यंत ते ट्रेनिंग देणार नाही एका वेगळ्या प्रकारातलं की अपघात का नाही झालं, संयम सगळ्यात महत्त्वाचं. वाहन चालवताना यांच्यामध्ये संयम नाही दिसून येत आहे. हे बस स्टँडवर जेव्हा गाड्या लावतात तेव्हा प्रवासी उभेच राहतात, त्यांच्या कमरेपाशी गाडी येऊन उभी राहते तरी माहीत पडत नाही, त्यांच्यामध्ये संयम नाही. एकदम स्पीड भरधाव वेगानं आणून आपल्या जवळ 10-5 फुटावर गाडी आणून उभी ठेवते, तेव्हा माणूस अचानक त्याला फिजिकल शरीरामध्ये इफेक्ट होऊन तो खाली कोसळूसुद्धा शकतो. अशा प्रकारातल्या वेगवेगळ्या समस्या जाते. म्हणून ह्या लोकांना ट्रेनिंगची अत्यंत आवश्यकता आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ बहुरूपे आपल्यासोबत आहे. काय सांगणार? हा अपघात बघितल्यानंतर काय प्रतिक्रिया आहे?
आज खरंच अतिशय दुःखद घटना आपल्या वरुड तालुक्यासाठी घडलेली आहे. वरुड तालुक्यातील वघाळचा एक व्यक्ती, वाडेगावचे 3 व्यक्ती आणि एक गव्हाणकुंडचा व्यक्ती याच्यात मृत्युमुखी पडले आहे आणि 3 व्यक्ती आपल्या सध्या उपचार घेत आहे. त्याच्यातले काही व्यवस्थित आहे, काहीचं तब्येत थोडी सिरियस आहे. खरंच आमची आता हे सर्व घडलं आणि यामध्ये एक मागणी जे आपले जिल्हा प्रमुख आहे डेपोच्या आगाराचे त्यांनी आले आणि त्यांनी हे सांगितलं की ही आमच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे आणि त्यांनी ते घडल्यावर आम्ही त्यांना जे मदतीची मागणी केली आणि ते काय करणार आहे ते मदत निश्चित ते करून राहिले. पण एकदम ते मदतही द्यायला तयार नाही डिपार्टमेंट. यावरून या शासनाच्या याच्यात जे मंडळ आहे हे आहे, अशा घटना घडल्यावर जर अशा गोष्टी करत नसेल तर हे रोज असे मृत्युमुखी पडेल, जीव जाईल, परंतु त्यांची काही यांना कदर राहणार नाही. आता एवढीच मागणी आहे की जे झालं ते निश्चित आपल्या याची चूक आहे आणि या चुकीमुळे जे झालं त्या प्रत्येकी याला जे नियमाप्रमाणे मदत मिळेल त्यांच्या क्लेमप्रमाणे ज्यांच्या याच्यामुळे होईल ते मिळणारच आहे. परंतु शासनानं मुख्यमंत्री निधी असो का इतर निधी असो यामधून 20 लाखाची मदत प्रत्येक व्यक्तीला दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे. दुसरं, आज जे डिपार्टमेंटली शासनाचं आहे हे सर्वसामान्य जनतेच्या भरोश्यावर आपलं शासन चालते. शासनानं ह्या विचार केला पाहिजे की आपण ज्या प्रायव्हेट लोकांच्या बसा जे रोडची अवस्था काय या रोडवर चालवतो आणि त्यावर कुठले ड्रायव्हर जे ट्रेन आहे की नाही आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आणि अशातूनच या घटना घडत आहे. ज्या इलेक्ट्रिक बसेस आहे किंवा इलेक्ट्रिक गाड्या आहे त्यांचा आवाजसुद्धा येत नाही, त्यामुळे हे सुद्धा एक कारण आहे. म्हणून ज्या इलेक्ट्रिक जरी बस असल्या तरी त्यांना काहीतरी एक ध्वनी म्हणजे त्याचं ध्वनी प्रदूषण होत नाही, तो ध्वनी असला पाहिजे. म्हणून पुन्हा आमची एकच मागणी आहे, अतिशय दुःखात सर्व हे मंडळी आज 10 वाजतापासून आज आत्तापर्यंत आज 5-6 तासाचा कालावधी झाला, आजपर्यंत सर्व हे वातावरण अशा प्रकारचं होतं आणि सर्वांना दुःखातून एकच मागणी आहे. आता सर्वांना हे सर्व गोरगरीब लोक आहे यांना शासनाकडून मदत झाली पाहिजे. ठीक आहे. मी काय